नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सेकंडरी स्टोरेज. तर नावातच आहे की सेकंडरी म्हणजे काय हो, तर दुय्यम. आणि स्टोरेज म्हणजे काय, तर साठा. म्हणजे दुय्यम प्रकारचा साठा किंवा दुय्यम काय वस्तू, अशा वस्तू, दुय्यम प्रकारच्या वस्तू की ज्यामध्ये आपण आपला डेटा, माहिती साठवू शकतो. ओके, तर आपण पुढं शिकूया. सेकंडरी स्टोरेज हे 3 प्रकारचे आहेत: रॅम, रोम आणि हार्ड डिस्क. तर रॅम काय असतो, तर रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी असते. त्याला आपण प्रायमरी मेमरी सुद्धा म्हणतो. तसंच रोम काय असतो, तर रोम म्हणजे रीड ओन्ली मेमरी असते. त्याला आपण सेकंडरी मेमरी सुद्धा म्हणतो. तसंच हार्ड डिस्क ड्राईव्ह ते आपण शिकणार आहोत पुढं. आता यामध्ये आपण जसं बघितलो की स्टोरेजमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आहे. ओके, तर आपण आता शिकूया मीडिया. काय असतो मीडिया, आपण पहिलं बघूया की मीडिया म्हणजे एक माध्यम आहे, भौतिक सामग्री आहे की डेटा आणि प्रोग्राम साठवते. लक्षात येईल तुमच्या की मीडिया म्हणजे काय असतो, तर एक माध्यम आहे जे माध्यम डेटा आणि माहिती साठवण्याचं काम करतं. ओके, म्हणजे तुमचं पेनड्राईव्ह असेल किंवा तुमचं मेमरी कार्ड असेल, हे काय आहे, एक माध्यम आहे, एक मीडिया आहे. तुमचा डेटा आणि तुमचे प्रोग्राम जे असतात, म्हणजे तुमची पबजीची फाईल असेल किंवा तुमची इतर काही टेम्पल रनची फाईल असेल, ही स्टोरेज करण्याचं जी काही माध्यम आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, मीडिया म्हणतो. ओके, तर आता क्षमता बघूया आपण. क्षमता काय असतो, तर एका विशिष्ट स्टोरेज माध्यमाची माहिती साठवून ठेवण्याची क्षमता मोजते. म्हणजे समजा आता तुमचा पेनड्राईव्ह आहे, तुमचा पेनड्राईव्ह हा 8 GB पर्यंतची लिमिट आहे. ओके, म्हणजे 8 GB पर्यंतचाच जो डेटा आहे, जो माहिती आहे, तो साठवू शकतो. आणि समजा तुमची फाईल आहे 16 GBची तुमची, बरोबर. तर मग तुम्ही ते डेटा त्या पेनड्राईव्हमध्ये किंवा त्या मेमरी कार्डमध्ये किंवा त्या फोनमध्ये स्टोअर करू शकतो का हो? नाही करू शकत. बरोबर. म्हणजे त्याची एक मर्यादा असते, त्याची एक लिमिट असते. म्हणजेच त्याची एक क्षमता असते. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण, क्षमता. आता आपण बघणार आहोत ॲक्सेस स्पीड. काय असतो ॲक्सेस स्पीड? समजा तुमचा पेनड्राईव्ह आहे किंवा तुमची मेमरी कार्ड आहे, आपण कॉम्प्युटरला किंवा मोबाईलमध्ये कनेक्ट केलो, करेक्ट? आणि ते लोड व्हायला थोडासा वेळ लागला, करेक्ट? तर मग काय असतं की त्या पेनड्राईव्हचा किंवा त्या मेमरी कार्डचा काहीतरी इश्यू असतो, बरोबर. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये, टेक्निकल टर्ममध्ये त्याला म्हणतो ॲक्सेस स्पीड. बाबा तुझ्या पेनड्राईव्हची जो ॲक्सेस स्पीड आहे तो खूप कमी आहे रे, कारण हे खूप वेळानंतर खूप टाईम लागतो याला ओपन व्हायला, बरोबर. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्सेस स्पीड, बरोबर. म्हणजे कनेक्ट केल्या तो कनेक्ट होत नाही, त्याला थोडा वेळ लागतो, करेक्ट. त्याला काय म्हणायचं आपण, ॲक्सेस स्पीड. काय म्हणायचं आपण, ॲक्सेस स्पीड. ओके, ठीक आहे. आता बघूया आपण स्टोरेज डिव्हाइस. काय असतो स्टोरेज डिव्हाइस? आता म्हणजे तुम्ही पेनड्राईव्ह आहे, मेमरी कार्ड आहे, तुमचा हँडसेट आहे. काही हँडसेटमध्ये 16 GB असते, काहीमध्ये 32 असते, काहीमध्ये 64 असते, काही त्याच्या पुढे आहेत, बरोबर. तर हे काय आहे, तर त्या डिव्हाइसची स्टोरेज कॅपॅसिटी आहे, करेक्ट. तर मग स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय असतो, की म्हणजे वेगवेगळे जी डिव्हाइसेस आहेत, ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो, त्यालाच काय म्हणायचं, स्टोरेज डिव्हाइस. ओके, इथपर्यंत आलं तुम्हाला? ओके, ठीक. मग आता आपण बघूया रॅम. रॅमला जसं आपण आत्ताच बघितलो, की रॅम म्हणजे काय हो, प्रायमरी मेमरी, करेक्ट. प्रायमरी मेमरी म्हणजे समजा तुम्ही एखादं काम, एखाद्या सॉफ्टवेअर करत आहे. जसं की आपण उदाहरणार्थ घेऊया, तुम्ही वर्डमध्ये एखादा मॅटर टाइप करत आहे, बरोबर. आणि टाइप करत असताना तुमची लाईट गेली. समजा एखाद्याकडे पॉवर बॅकअप असेल तर काहीच अडचण नाही. परंतु समजा एखाद्याच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काही कारणास्तव पॉवर बॅकअप नाही आणि लाईट गेली, तर काय होईल मग? तर तो जो काम करत होता, ते काम काय होईल? तो डिलीट होऊन जाईल, करेक्ट? मग अशा प्रकारची जी काही मेमरी आहे किंवा अशा प्रकारचा जो डेटा आहे, जो लाईट गेल्यानंतर जात असतो, याला आपण तात्पुरता म्हणणार, बरोबर. याला आपण काय म्हणणार? टेम्पररी म्हणणार, करेक्ट. मग रॅम काय असते? तर ही सगळा जो डेटा आहे अशा प्रकारचा, तो रॅममध्ये स्टोअर होत असतो, करेक्ट. म्हणजे आपण काय केलं, की राम इज घनश्याम असं आपण गृहीत धरलं. म्हणजे वाक्य लिहिलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, घनश्याम इज नॉट राम, करेक्ट. मग हे हे आपण तर सेव्ह केलं नाही, परंतु ते तिथं आपल्याला दिसायला लागले, करेक्ट. लक्षात येते तुमच्या? म्हणजे आपण फाईल सेव्ह न करता आपण 5 मिनिटापूर्वी, 10 मिनिटापूर्वी जे फाईल काम करत होतो, ती फाईल तर आपल्याला तिथं दिसायच लागली विदाऊट सेव्हिंग, करेक्ट. म्हणजे तो डेटा, ती माहिती कुठेतरी सेव्ह होत असेल, कुठेतरी दिसत असेल, करेक्ट. ते कुठं दिसते, तर ते रॅममध्ये दिसते. कुठं दिसते, तर ती रॅममध्ये दिसते, करेक्ट. तर मग अशा प्रकारचा डेटा लाईट गेल्यानंतर किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर गेल्यानंतर तो काय होत असतो, डिलीट होत असतो. तर अशा प्रकारच्या डेटाला काय म्हणायचं, टेम्पररी फाईल्स म्हणायचं, टेम्पररी डेटा म्हणायचं. किंवा रॅम कशा प्रकारची मेमरी आहे, तर टेम्पररी प्रकारची मेमरी आहे, करेक्ट. याच कारणामुळे आपण होलाटाईल सुद्धा म्हणतो आपण. रॅम होलाटाईल मेमरी आहे, करेक्ट. कसली आहे, होलाटाईल, करेक्ट. ओके, हे अशा प्रकारची रॅम असते, जसं तुम्हाला दिसते.
यानंतर हे आपण रोम बघूया. हे काय आहे हो? हे मदरबोर्ड आहे. काय आहे? मदरबोर्ड आहे. इथं जे दिसतंय हे काय आहे हो? कर्सर आपला दिसतोय तुम्हाला इथं राईट साईडला. तर हे आहे रोम. काय आहे? रोम, रीड ओन्ली मेमरी. करेक्ट. तर आता बघूया आपण इथं सीपीयू. करेक्ट. तर हे काय? रॅम आहे. हे काय? एक्सपान्शन स्लॉट्स आहेत. बरोबर. आता आपण पुढे बघूया हार्ड डिस्क. हार्ड डिस्क काय असते? एक सांगायचं राहिलं की रोम जो असतो तो रोम काय आहे? तर रीड ओन्ली मेमरी, याला आपण सेकंडरी स्टोरेज सुद्धा म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये याचाच प्रकार हार्ड डिस्क वगैरे आपण गृहीत धरू शकतो. ओके. तर आपण आता बघूया हार्ड डिस्क. हार्ड डिस्क काय आहे? तर टणक धातूचे प्लॅटर वापरतात. ओके. ते काय आहे काय नाही आपण बघूया. इथं तुम्ही बघून घ्या. हार्ड डिस्क अशा प्रकारची दिसते जे आपल्या कम्प्युटर्समध्ये असतात. ओके. तर ट्रॅक, सेक्टर, सिलेंडर्स हे काय आहे आपण बघूया आपण. परंतु त्यापूर्वी आपण बघूया की जो हार्ड डिस्कमध्ये जो डेटा आहे तो 1 आणि 0 या फॉर्ममध्ये असतो. बरोबर. त्याच्यामध्ये काही कोड्स वापरलेले असतात. ACI कोड, ABC, DIC कोड, युनिकोड हे वापरलेले असतात. प्लॅटर वापरलेले असतात. ट्रॅक, सिलेंडर ओके यांचा सेक्टर्स यांचा वापर केलेला असतो आणि फाईल ही स्टोअर केली जाते. बरोबर. आता आपण बघूया हे जे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतंय ही हार्ड डिस्कचा इंटरनल काय आहे? सगळं माहिती आहे. बरोबर. इंटरनल तुम्हाला व्ह्यू दिसतो. हा काय आहे? हा पण तोच आहे. बरोबर. याच्यामध्ये आपण जसं बघतोय इथं काय आहे? इथं रीड राईट हेड दिसते. बरोबर. हे काय आहे? कर्सर जे दिसतोय हे हेड आहे. जो तुमचा डेटा रीड करतो. हे स्पिंडल काय आहे? स्पिंडल काय आहे? तर स्पिंडल ही एक ॲक्सिस आहे ज्याभोवती तुमचा जो प्लॅटर आहे तो फिरत असतो. बरोबर. डिस्क प्लॅटर किंवा डिस्क फिरत असतो. हे काय आहे? हे सेव्ड फाईल्स आहे. ॲक्च्युएटर काय आहे? ॲक्च्युएटर काय आहे? तर याच्या मदतीने तुमचा जो हेड आहे हा प्लेस केलेला आहे किंवा होल्ड केलेला आहे. बरोबर. ही काय आहे? आर्म आहे. ज्याच्या मदतीने तुमचं जो हेड आहे तो ग्रॅब केलेला आहे. पकडून ठेवण्यात आलेला आहे. बरोबर. हे सर्किट बोर्ड आहे, पॉवर पोर्ट आहे, डेटा केबल पोर्ट आहे, ड्राईव्ह कॉन्फिगरेशन पोर्ट आहे. बरोबर. हे सर्व कनेक्टेड असतात टू मदरबोर्ड. ओके. लक्षात आलं तुमच्या? मदरबोर्डला कनेक्टेड असतात. तर आपण बघूया स्पिंडल, डिस्क, ॲक्च्युएटर किंवा रीड राईट हे काय आहे? कसं काम करतं हे बघूया आपण. ठीक आहे. आता आपल्याला जसं दिसतंय इथं ट्रॅक्स काय असतात हो? ट्रॅक्स म्हणजे कॉन्सन्ट्रिक रिंग्स आहेत. इथं बघा या फिगरमध्ये हे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहेत हो? ट्रॅक्स आहेत. हे डॉटेड जे सर्कल्स दिसतायत तुम्हाला हे काय आहेत? ट्रॅक्स आहेत. हे काय आहेत? ट्रॅक्स आहेत. बरोबर. गोल वर्तुळाकार दिसतंय. तर याला आपण काय म्हणतो? कॉन्सन्ट्रिक रिंग्स. काय आहे ते? ट्रॅक्स आहेत. करेक्ट. तर बघा हे पण काय आहे? हे स्पिंडल आहे. हे दिसते तुम्हाला हे स्पिंडल आपण जिथं बघितलं होतं. याच्या भोवती काय असतं? हे तुमचे काय असतं? प्लॅटर हे काय करत असतात? मूव्ह करत असतात. करेक्ट. हे काय असतात? गोल फिरत असतात. हे बघा हे प्लॅटर्स आहेत. हे सर्व प्लॅटर्स आहेत. ओके. तर प्लॅटर्स काय असतात? प्लॅटर्सला 2 सरफेस असतात आणि प्लॅटर्स कशासाठी वापरतो? तर डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतो. माहिती साठवून ठेवण्यासाठी वापरतो. करेक्ट. ह्याची वरची साईड आणि खालची साईड दोन्ही सुद्धा युजेबल असतात प्लॅटर्सच्या. ओके. ट्रॅक्स काय? इन्फॉर्मेशन होल्ड करण्यासाठी वापरतात. बरोबर. आता हे वरचं जो काही प्लॅटर आहे हा एक प्लॅटर आहे. या 2 ट्रॅक्समधला जो काही अंतर आहे त्याला काय म्हणायचं? सिलेंडर म्हणायचं. काय म्हणायचं? सिलेंडर. हे दिसते या 2 ट्रॅक्समधला जो काही अंतर आहे याला काय म्हणायचं? सिलेंडर म्हणायचं. ओके. तर आपण बघितलं की स्पिंडल बघितलं, सिलेंडर बघितलं, प्लॅटर बघितलं. बरोबर. आता हे काय आहे? आर्म आहे. बरोबर. हे हेड आहे. करेक्ट. जो तुमचा हा डेटा काय करत असतो? रीड करत असतो. काय करत असतो? रीड करत असतो. ओके. इथपर्यंत बघितलं तुम्ही. त्याच्यानंतर आपण बघूया हे प्लॅटर्समध्ये हे ट्रॅक्स लक्षात येतं तुम्हाला? हे जे आपण बघितले होते आता हे ट्रॅक्स आहेत गोल वर्तुळाकार रिंग्स आणि सेक्टर्स हे काय आहे? त्याला पाचरीसारख्या आकाराचं आहे. लक्षात येतं तुम्हाला? पाचर बसवलेली असते ना पाचर त्या प्रकारच्या आकाराचा आहे. ओके. म्हणजे समजा तुमचा नळ चालू असेल, कोणाच्या घरी ग्रामीण भागात कुणी राहत असेल तर तुमच्या लक्षात येईल की नळ बंद करण्यासाठी काही ठिकाणी वर काय म्हणतात त्याला? बुच्चन असतं. करेक्ट. काय असतं? टोपण असतं, ढक्कन असतं. करेक्ट. तर ते ढक्कन समजा नसेल तर काय करणार? लाकडीचं एखादं पाचर असतं ते त्याच्यामध्ये टाकतात ते असं मध्ये. बरोबर. ते त्याचा उपयोग करून ते काय की तुमचं जे पाणी असतं जे वेस्ट जात असतं ते बंद करत असतात. करेक्ट. एक उदाहरणार्थ जे तुमच्या तंतोतंत लक्षात येईल असं एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असावं मी काय म्हणत आहे. ठीक आहे. तर हे असं पाचरीच्या आकाराचं जे काही आहे त्याला काय म्हणायचं? सेक्टर्स म्हणायचं. हे सगळ्यांचं काय काम असतं? तर माहिती होल्ड करणे. ओके. हे काम असतं. तर
एवढंच बघूया आपण. आता हे काय आहे सिलेंडर. सिलेंडर तुम्हाला सांगितलं की या दोन्हीमधलं अंतर आहे ट्रॅक्समधलं. ओके. आणि हे काय आहेत? हे काय सांगितलं की दोन्हीमधलं अंतर आहे आणि हे काय आहे तर प्लॅटर्स आहे. ओके. हे हेड आहे. बरोबर. आता आपण बघूया हे प्लॅटर्स आपण तर बघितलं की जो डेटा स्टोअर करत असतो. बरोबर. हे स्मोक पार्टिकल हे खूप लहान आणि ह्युमन हेअर. बघा ह्युमन हेअर आपला माणसाचा मानवीय जो केस असतो तो जर प्लॅटरवर पडला आणि समजा हा हेड काय करतोय याच्यावरली माहिती वाचत आहे, रीड करत आहे आणि हा केसमध्ये आला तर किंवा पडला या प्लॅटरवरती तर या केसमध्ये काय होत असतं की तुमची हार्ड डिस्क हे क्रॅश होऊ शकते किंवा एखादा डस्ट पार्टिकल पडला. समजा परीक्षेत एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं की डस्ट पार्टिकल किंवा ह्युमन हेअरमुळं की तुमचं हार्ड डिस्क क्रॅश होऊ शकते तर येस होऊ शकते. ठीक आहे. हे स्मोक पार्टिकल असतील, धुराचा एक थोडासा पार्टिकल, थोडासा कण जरी पडला तर तुमचं हार्ड डिस्क जे आहे क्रॅश होऊ शकते. लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारचं होऊ शकतं. ह्युमन हेअर सुद्धा या प्लॅटरसाठी धोकादायक आहे. डस्ट पार्टिकल आणि स्मोक पार्टिकल सुद्धा धोकादायक आहेत जेणेकरून तुमचं हार्ड डिस्क जे आहे क्रॅश होऊ शकतं. ओके. ठीक. आता हे हेड आहे ज्याप्रमाणे आपण सांगितलं हे प्लॅटर आहे. ओके. तर हे हेड आहे. हे हार्ड डिस्क बघा. हार्ड डिस्क हे 2 प्रकारचे आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. बरोबर. तर आपण आता बघितलं त्या प्रकारचे हार्ड डिस्क आहे जे इंटरनल हार्ड डिस्क आहे. ओके. ओके. हे हार्ड डिस्क आणि हे बघा हे तुमचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. ओके. पॉवर सप्लाय असतो, इथे चिप असतात, फॅन असतो, कूलिंगसाठी व्हिडिओ कार्ड असतं, मोडेम कार्ड, साऊंड कार्ड असतं. ओके. CD DVD ड्राईव्ह असते, हार्ड डिस्क ड्राईव्ह असते, इथली मदरबोर्ड. बरोबर. पॉवर कॉर्ड्स, रिबन केबल असते, एक्स्ट्रा केस फॅन असतं. ओके. तर अशा प्रकारचं आहे. तर इंटरनल हार्ड डिस्क बघूया आपण. इंटरनल हार्ड डिस्क काय असते तर प्लेस्ड इन इनर साइड ऑफ डिव्हाइस. बरोबर. ही हार्ड डिस्क इंटरनल आहे जो तुमच्या कम्प्युटरमध्ये साठवलेली असते. बरोबर. अशा प्रकारचं. आता आपण बघूया एक्सटर्नल हार्ड डिस्क. एक्सटर्नल काय आहे समजा तुमचं पॉवर बँक बघितला असाल तुम्ही. बरोबर. मोबाईल चार्ज करण्यासाठी. तर अशा प्रकारचे छोटे टाईपमध्ये हे हार्ड डिस्क असतात. बरोबर. तर हे हार्ड डिस्क जे आहेत ते एक्सटर्नल हार्ड डिस्क असतात. समजा तुमचा डेटा फुल झाला असेल, तुमचा हार्ड डिस्क फुल झाली असेल कम्प्युटरची किंवा लॅपटॉपची आणि तुम्हाला अशी काही माहिती तुम्हाला लागत असेल, समजा तुम्ही एखाद्या कम्प्युटरच्या शॉपमध्ये काम करत आहेत. बरोबर. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्याचं काम करत आहे किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचं काम करत आहे तर तुम्हाला तुमची जी डेली लाईफमध्ये जो लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे याच्यामध्ये तो डेटा ठेवायचा नाही आणि म्हणून तुम्ही एक सेपरेट एक्सटर्नल हार्ड डिस्क केलेली आहे. जो प्रोग्राम तुम्हाला जसं लागेल तसं त्यामधून तुम्ही कॉपी पेस्ट करण्यासाठी ते यूज करत आहेत. तर अशा प्रकारचं जे काम आहे ते याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये सुद्धा सेम इंटरनल जो हार्ड डिस्क आहे त्याच्यासारखंच त्याच्यामध्ये काम करतं. फक्त हे एक्सटर्नल आहे. जे बाहेरून आपल्याला केबल, डेटा केबल्स दिसतात आहे. याच्या मदतीने आपल्याला लॅपटॉप किंवा कम्प्युटर पीसीला आपण कनेक्ट करून ती माहिती आपण रीड करू शकतो. ठीक आहे. आता हे बघूया RAID. बरोबर. कामगिरी वाढवणे, प्रोसेसिंग स्पीड, डिस्क कॅशिंग, RAID रेड फाईल कॉम्प्रेशन. ओके. हे बघ लक्षात घे. बाबा लक्षात घे कॅशिंग बघू आपण. डिस्क कॅशिंग आणि मेमरी कॅशिंग. ह्याच्यामध्ये काय असतं की मेमरी कॅशिंगमध्ये काय असतं की तुमचा जो काही डेटा आहे तो रॅममध्ये स्टोअर केला जातो आणि डिस्क कॅशिंगमध्ये तुमचा डेटा हा रोममध्ये किंवा सेकंडरी स्टोरेजमध्ये सेव्ह केला जातो किंवा स्टोअर केला जातो. करेक्ट. आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट काय असा आपला की जो तुमचा एरिया आहे ज्यामध्ये तुमचा कम्प्युटर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे तो फ्रिक्वेंटली किंवा रेग्युलरली तो काय करत असतो सेव्ह करत असतो. करेक्ट. बरोबर. म्हणजे रॅममध्ये तुमचा डेटा सेव्ह करत असेल तर ती काय असतं की तुमचा तो एरिया तो काय करणार होल्ड करणार टेम्पररी. आणि डिस्क कॅशिंगमध्ये सुद्धा तुम्ही कम्प्युटरमध्ये तुमची माहिती जी आहे इन्फॉर्मेशन जी आहे ही रिपीटेडली तुम्ही स्टोअर करत आहे. करेक्ट. तर तुमचा जो एरिया आहे हार्ड डिस्कमध्ये तो एरिया काय करणार तो होल्ड करणार टेम्पररी. ठीक आहे. पण याचा काय उपयोग असणार आहे तर दोन्हीमध्ये सेम यूज आहे याचा की इन्फॉर्मेशनची जी काही प्रोसेस आहे ही इम्प्रूव्ह होते. करेक्ट. इन्फॉर्मेशनची प्रोसेस ही इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण RAID. काय असतो हे रिडंडंट अरेंज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क. रिडंडंट अरेंज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क हे अशा प्रकारचे असतात. याच्यामुळे काय होते की तुमची जी काही गती आहे स्पीड आहे ती काय होते सुधारते. ओके. परफॉर्मन्स वाढतो आणि कनेक्शन्स तुमचे काही नेटवर्क्स असतील हे RAID थ्रू केले जातात. यामुळं तुमचं स्टोरेजसुद्धा वाढतो, स्पीड वाढते, तुमचा ॲक्सेस टाईम वाढतो, सेक्युरिटी वाढते. ओके.
आणि जी काही मोठ्या संस्था आहेत आणि काही ते इंटरनेट सर्व्हर आहेत, हे सुद्धा या RAID रेडचा वापर हे जोरात किंवा जोमाने करत असतात. ओके, इतकी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे आहे फाईल कॉम्प्रेशन. काय असतं हे फाईल कॉम्प्रेशन? याचा उपयोग हा तुमची जी काही फाईल आहे याची साईज कमी करण्यासाठी केला जातो. लक्षात आलं तुमच्या? फाईलची साईज कमी करण्यासाठी केला जातो. हार्ड डिस्क, DVD, CD, फ्लॅश ड्राईव्ह यामध्ये यांचा वापर केला जातो. यांचा आकार कमी करण्यासाठी होतो. ओके, इथपर्यंत तुम्हाला माहिती लक्षात आली असावी. आता आपण बघूया SSD. आता SSD जी काही आहेत, हे काय आहेत? सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहेत, बरोबर. आणि हे पर्सनल कॉम्प्युटरला जोडण्यासाठीच याचा वापर केला गेला होता. आता तुमची जी काही मेमरी कार्ड आहे, हे सुद्धा एक SSDच आहे. काय आहे? तर SSDच आहे, बरोबर. आता कॉम्प्युटरमध्ये सुद्धा हार्ड डिस्क जी ड्राईव्ह आहे, याची सुद्धा जागा ह्या SSDनेच घेतलेली आहे, बरोबर. कारण हे डिजिटल स्वरूपात आहेत हे, आणि हे मोर रिलायबल आहेत, जास्त दीर्घकाळ टिकायला आहेत, आणि हे फास्ट आहेत, बरोबर. आणि हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहिती काय करत असतं? स्टोअर करत असतं. याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी असते, जी पॉवर असते, जे कन्झम्पशन आहे त्याचं, हे खूप कमी आहे, आणि हे मिक्स सिस्टीमसारखंच काम करतं. SSD आणि मॅग्नेटिक डिस्क जे असतं, हे असं काम करत असतं. आणि SSD जे असतं ते ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्रामसाठी काम करत असतं, आणि मॅग्नेटिक डिस्क जे असतात ते सॉंग्स, तुमचे व्हिडिओज, हे जे काही डेटा आहे, हे जे काही फाईल्स आहेत यांच्यासाठी ते मॅग्नेटिक डिस्क म्हणून काम करतात. करेक्ट. तुमची हार्ड डिस्क ड्राईव्ह जी होती ती मॅग्नेटिक डिस्क आहे, बरोबर. त्याच्यामध्ये भरपूर काही टेक्निकल गोष्टी आहेत, सिलेंडर्स आहेत, ट्रॅक्स आहेत, सेक्टर्स आहेत, बरोबर. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, सिलेंडर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि या SSDमध्ये अशा प्रकारचं काही झंझट किंवा अशा प्रकारचे काही कंपोनंट नाहीत, जेणेकरून तुमची SSD हे स्मूथ, इझी आणि रिलायबल असते. म्हणून या सगळ्या गोष्टी SSDला सध्याच्या काळामध्ये घेण्यामध्ये किंवा त्याच्या सेलमध्ये खूप वाढ झालेली आहे. याच कारणामुळे हे सर्व लोक जे आहेत ते आता SSDकडे पळ काढत आहेत, याच्याच चांगल्या फीचर्समुळे. ओके, हे अशा प्रकारचे सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहे. फ्लॅश मेमरी कार्ड्स हे लहान असतात, पोर्टेबल असतात, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक व्हिडिओज किंवा व्हिडिओज किंवा फोटोज हे स्टोअर करू शकतो. तसं आपण तंतोतंत हे काय करत असतो? आपण फाईली हे ट्रान्सफर करू शकतो. ओके, तर अशा प्रकारचे हे काय आहेत? सॉलिड स्टेट स्टोरेज आहेत. फ्लॅश मेमरीसुद्धा म्हणतो, मेमरी कार्डसुद्धा म्हणतो आपण. हे अशा प्रकारचे SanDisk, ऑलिम्पस, लोगो, सोनी अशा प्रकारचे आहेत ते. आता हे पेन ड्राईव्ह जे असतात, फ्लॅश ड्राईव्ह, हे अशा प्रकारचे आहेत. तुम्हाला याच्यामध्ये जास्त सांगायची गरज भासणार नाही असं मला वाटतंय. हे ऑप्टिकल डिस्क, हे 3 प्रकारचे आहेत: कॉम्पॅक्ट डिस्क, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क, ब्लू रे डिस्क. ओके, तर आपण सर्वात पहिलं बघूया कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD. हे सर्वांनी बघितलं असेल, लहानपणी बघितलं असेल किंवा आता पण तुम्ही बघत असाल. हे अशा प्रकारचे CD जे असते यालाच काय म्हणतो आपण? कॉम्पॅक्ट डिस्क. ठीक आहे. हे ऑप्टिकल फॉर्मॅटिंगसाठी इनिशियली वापरण्यात येत होती, आणि याची जी काही साईज आहे हे जवळपास अप्रॉक्सिमेटली 700 MB आहे, आणि हे याच्यामध्ये आपण म्युझिक, व्हिडिओज हे आपण स्टोअर करू शकत होतो आपण. तर त्याच्यानंतर आपण काही DVDज मार्केटमध्ये बघितलेले आहेत. यालाच आपण डिजिटल व्हर्सटाईल डिस्क म्हणतात, तो म्हणतो आपण. आणि याचं जी काही स्टोरेज आहे जवळपास 4.7 GBच्या आसपास आहे, आणि यामध्ये आपण मूव्हीज आणि सॉफ्टवेअर्स हे स्टोअर करू शकतो. आणि प्रश्न परीक्षेत येऊ शकतो की हे CDच्या 10 पट आहे, म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्कच्या 10 पट याची मेमरी स्टोरेज कॅपॅसिटी आहे. हे पॉईंट नोट करून घ्या. आणि आपण आता बघणार आहोत ब्लू रे डिस्क. हे काय असतो? तर रिसेंट टाईप ऑफ ऑप्टिकल डिस्क. म्हणजे हे जे ऑप्टिकल डिस्क आहे हे आता रिसेंटली याचा वापर लोक काही करत आहेत, आणि ह्याचा वापर ह्यासाठी पण केला जातो की HD व्हिडिओज बनवण्यासाठी 720 रिझोल्युशनचे, 1080 रिझोल्युशनचे, आणि याची क्षमता जी आहे DVDच्या 50 पट असते. पहिला आपण बघितलं की CD कॉम्पॅक्ट डिस्क 700 MB, बरोबर. त्याच्यानंतर बघितलं आपण 4.7 GB जे 10 पट आहे CDच्या. आता DVDच्या किती पट आहे? हे तर 50 पट आहे. काय आहे हे? तर ब्लू रे डिस्क आहे. ब्लू रे, तर हे निळ्या कलरचे असतात ब्लू रे डिस्क. ओके, आणि याची जी काही क्षमता असते ही क्षमता आहे, कॅपॅसिटी 50 GBच्या जवळपास असते. याच्यामध्ये आपण लेटेस्ट HD क्वालिटीचे व्हिडिओज, गेम्स
सॉफ्टवेअर्स हे आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? ओके, ठीक. त्यानंतर बघूया आपण की प्रायमरी स्ट्रक्चर्स ऑफ ऑप्टिकल डिस्क, रोम, राईट वन्स, रीरायटेबल. ओके, काय आहे ते? तर रोम म्हणजे काय असतं? रीड ओनली मेमरी, सेकंडरी मेमरी. राईट वन्स आणि रीरायटेबल. ठीक आहे, आपण बघूया आता. बघा, रोम रीड ओनली मेमरी काय असतो ही? तर युजर यावर लिहू शकत नाही. लक्षात येईल तुमच्या? म्हणजे समजा एखादी CD आहे किंवा DVD घ्या, गृहीत धरा आपण. आपण काय असतो की मार्केटमधून एखादा मूव्ही बघायची आहे म्हणून ती घेऊन आलेला असतो, करेक्ट? मग आपण ते DVDमध्ये टाकलं, DVD प्लेअरमध्ये, आणि आपण मूव्हीचा जो काही आनंद आहे, आस्वाद आहे तो घेत असतो. मग आपण त्याच्यामध्ये समजा विचार केला की नाही, मला आता ही मूव्ही नाही आवडली, मला आता त्या मूव्हीच्या बदल्यात मला दुसरी मूव्ही याच्यामध्ये काय करायचे, लोड करायचे. करता येईल का आपल्याला? नाही करता येत, करता येणार नाही, करेक्ट? तर मग अशा प्रकारची जी काही मेमरी असते ही फक्त आपण रीड करू शकतो, करेक्ट? म्हणजे फक्त बघू शकतो, वाचू शकतो. रीड म्हणजे काय? कम्प्युटरच्या भाषेमध्ये बघू शकतो, वाचू शकतो, करेक्ट? तर अशा प्रकारचं म्हणजे त्याला आपण लिहू शकत नाही किंवा त्याला आपण इरेज करू शकत नाही. ओके, तर अशा प्रकारची जी काही डिस्क असतात त्याला रोम म्हणतात, रीड ओनली मेमरी. आता नेक्स्ट आहे राईट वन्स, म्हणजे रीड ओनली मेमरी, राईट वन्स. त्याच्यामध्ये काय असतं? यावर फक्त एकदाच लिहिता येते. म्हणजे तुम्ही मार्केटमधनं एखादी प्रोग्रामिंगची प्रोग्रामिंग स्टोअर करण्यासाठी एखादी CD आणलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलात की एखादा प्रोग्राम फील्ड केलात आणि फीड केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की बाबा अरे हे तर तुमचं चुकलं आहे, बरोबर? मग नंतर तुम्ही काय केलं, ते इरेज केलात आणि परत त्याच्यामध्ये तुमचा जो काही प्रोग्राम आहे, सॉफ्टवेअर आहे, तो काय केलात, लोड केला, करेक्ट? तर अशा प्रकारचं. किंवा 3D मॉडेलिंग करायचं असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल इंजिनिअरिंगचा फायनल इयरचा, ठीक आहे? तर 3D त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही मॉडेलिंग करायची असते, ठीक आहे. मॉडेलिंग इन द सेन्स काय असतं की समजा तुम्हाला घराचा मॅप बनवायचा असेल, घराचं स्ट्रक्चर बनवायचं असेल 3D स्वरूपामध्ये आणि ते तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल, जसं की सिव्हिल इंजिनिअर किंवा मेकॅनिकल इंजिनिअरला हे जास्त करून करावं लागत असते. तर मग असं करण्यासाठी तुम्हाला मग राईट वन्स ही CDचा वापर करता येईल, परंतु यामध्ये तुम्ही फक्त एकदाच लिहू शकतो. नंतर याला तुम्हाला काही करता येत नाही, पुन्हा लिहिता येत नाही एकदा लोड केल्यानंतर, ठीक आहे? असं. याच्यामध्ये फॅमिली फोटोज, व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकतो, कारण एकदाच तुम्ही त्याला लोड करू शकता, ठीक आहे? पुन्हा तुम्हाला ते काही करता येत नाही. रीरायटेबल काय असतं हो याच्यामध्ये? यावर फक्त एकदाच लिहिता येणाऱ्या डिस्क प्रमाणेच असतं, बरोबर? रीरायटेबल काय असतं हे? रीरायटेबल म्हणजे की समजा तुम्ही मार्केटमधून एखादा डिस्क आणला, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा डेटा, प्रोग्रामिंग किंवा तुमच्या फोटोज, फॅमिली फोटोज वगैरे काही स्टोअर केलात आणि तुम्हाला वाटलं की नाही अरे नाही, मला बस झालं आता, हे नको, माझ्या याच्यापेक्षा छान फोटो आले आहेत, छान व्हिडिओज केले आहेत. मग ते तुम्ही ते डिलीट मारणार आणि परत तुमचे जे काही रिसेंट चांगले फोटोज, चांगले व्हिडिओज आहेत, चांगले काही प्रोग्राम्स तुमचे असतील, तर तुम्ही त्यामध्ये काय केलात? स्टोअर केलं. तर हे काय झालं? हे रीरायटेबल डिस्क झाली, करेक्ट? म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा वारंवार ती जी डिस्क आहे ती वापरू शकता, करेक्ट? तर अशा प्रकारची डिस्क आहे. तर हे 3 तुम्ही रीड ओनली मेमरी, ओके, राईट वन्स आणि रीरायटेबल हे तुम्हाला लक्षात आलं असावं. तर इथंच आज आपण थांबूया. तर अशा प्रकारे आज आपण जे काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, तर तुम्हाला हे लक्षात आली असावी. आणि समजा एखादी तुम्हाला काही क्युरी वाटत असेल तर तुम्ही क्लासमध्ये ही क्युरी जी आहे तुम्ही ते विचारू शकता. ओके. जय हिंद, जय भारत.